काळजी करू नका, बऱ्या होणार तुम्ही लवकर. आई, हा आपला दवाखाना आहे, इथे पैसे लागत नाहीत. पण त्यांना सन्मानानं बोलावून किंवा फोनवरून जरी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं असतं की नाही देता येत तिकीट दादा, तसं दादा म्हणाले, तरी त्यांना ते चालणार होतं. किमान सन्मान तरी राखला गेला असता. हाच सन्मान, हाच आदर किमान या शब्दासह उद्धवजींकडून अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांना अपेक्षित होता आणि आहे. पण त्यांनी या ज्येष्ठांच्या किमान अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. लालबाग मार्केटमध्ये पाठी घेऊन मच्छी विकणारा एक सामान्य मराठी माणूस, त्याचं नाव दगडू हरिभाऊ सकपाळ. सातारा जिल्ह्यातला हा रांगडागडी. लालबागचं पाणी काय असतं ते या घाटावरच्या पोराकडे बघून लक्षात यायचं. अशा या टग्याकडं लक्ष गेलं ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांचं. बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामान्य सैनिक असलेल्या दगडूला साहेबांनी त्याच्यातली रग पाहून, त्याचा कुणालाही नडण्या भिडण्याचा स्वभाव पाहून आणि शिवसेनेसाठी प्रसंगी समोरच्याचं रक्त वाहण्याची आणि प्रसंगी स्वतःचं रक्त सांडण्याची तयारी पाहून शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ते आमदार अशी एक एक पदं दिली. सेनेत बाळासाहेब ज्या दगडाला शेंदूर फासतील त्याचा देव व्हायचा, या उक्तीचा प्रत्यय हा दगडू नाव असलेल्या एका शिवसैनिकाकडे पाहिलं की यायचा. कामाला वाघ असलेल्या दगडूदादांनी लालबाग परळ भागात शिवसेनेचा भगवा कायम फडकत ठेवला. 1990ला विठ्ठल चव्हाणांनी जिंकलेला हा परळ मतदारसंघ त्यांच्या हत्येनंतर 1999ला दगडूदादांकडे आला. पुढे 2004ला देखील ते निवडून आले. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःहून निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला. सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या लालबाग परळसारख्या भागात पक्षातल्या नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दगडूदादांनी स्वतः निर्णय घेतला होता. ते काही काळ अलिप्तही राहिले राजकारणातून, पण जेव्हा भेटायचे तेव्हा ठाकरे फॅमिलीबद्दल कृतज्ञतेने बोलायचे, विशेषतः माननीय बाळासाहेबांबद्दल. साहेबांनी आम्हाला घडवलं, आमची काय लायकी होती, शिक्षण नाही, पाठी घेऊन मच्छी विकायचो, पण मला बाळासाहेबांनी कुठच्या कुठे नेऊन ठेवला, हे दादांचे उद्गार असायचे, दगडूदादांचे. अनेक दशकं या घाटावरच्या साध्या माणसानं शिवसेना आणि बाळासाहेब यांच्यावरच्या श्रद्धेपोटी जीव तोडून काम केलं. जीवावर उदार होत अनेक संकटांना सामोरं जात पक्ष वाढवला. शिवसेनेचं टेरर स्वरूप हे नारायण राणेसाहेब, के.टी. थापा, विठ्ठल चव्हाण, दगडू सकपाळ अशा नावांची चर्चा झाल्याशिवाय स्पष्ट होतच नाही ना. त्यातले हे दगडूदादा काल अचानक मीडियावर झळकले. काल रात्री सगळीकडे त्यांची चर्चा होती. निमित्त होतं, या दगडूदादांच्या घरी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार मिलिंद देवरा आणि आमदार निलेश राणे हे अचानक पोचले. त्यांची भेट झाली, गप्पा झाल्या. नुसत्या गप्पा झाल्या नाहीत, आता गप्पा झाल्या असं म्हणता येणार नाही, तर त्या तब्बल 2 तास चालल्या. अर्थात 2 जुने शिवसैनिक भेटले की अशाच गप्पा होतात, पण या गप्पांना एक वेगळाच अँगल आहे. या भेटीला एक वेगळीच दिशा काल माध्यमांनी दिली, दगडूदादा नाराज असल्याची. जवळपास 1 दशक दादा राजकारणापासून लांब गेलेत. त्यांनी ना कुठल्या पदासाठी आपला दावा केला, ना कुणाला तिकीटं मिळवून दिली, ना मागितली. सेनेत फूट पडली तेव्हा देखील शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते हे एकनाथ शिंदेंना भेटले स्वतःहून. काहींनी शिवसेनेचा गटही बदलला, पण दादा मात्र ठाकरेंसोबतच होते. अशात यंदाच्या पालिका निवडणुकीत दादांच्या लेकीला, रोशनी सकपाळला परळमधून शिवसेना उभाटा गटाची उमेदवारी मिळावी अशी दादांना अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. एका छोट्याशा कारणावरून दादा नाराज झालेत का, तर नाही. दादा का नाराज झालेत हे समजून घ्यायला पाहिजे. हे ते त्यांच्या शब्दातच समजून घ्या. माझा स्वतःचा जर हा अनुभव आहे तर मी बोलू नये का? आणि माझं म्हणणं कोंडून आणण्यापेक्षा माणसाने नेहमी खरं बोलावं. मला जर माझी मुलगी तिथं शिवसेनेला नष्टर द्यायची आहे असं वाटलं असतं, मी अपक्ष म्हणून तिथं उभी केली असती, आणि एवढा नाही उभी केली असती, निवडूनही आणली असती. कारण तेवढी माझी पब्लिकमध्ये इज्जत तर आहेच ना, आणि म्हणून तर मी काम करतोय ना. माझ्याकडे कुणी आलं नाही तर कसं काम करेन मी, सांगा मला. नाही, दगडूदा थेट प्रश्न आहे. भविष्यात आज तर एकनाथ शिंदे तुमच्या घरी येऊन तुमची तब्येतीची विचारपूस, गप्पा, स्नेह दाखवून गेलेले आहेत. नाराज दगडूदादा सकपाळ हे भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नेते
ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आम्हाला बघायला मिळू शकतात का? आज नाही बोलू शकत मी ते आज बोलू शकत नाही. काय सांगावं कुणाचं? समजा उद्या माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात येईल ते मी करू शकतो, हे 100% खरं आहे. जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत ते डोक्यात कशाला घाला. लक्षात आलं ना? फक्त एवढंच होतं की खूप वाईट वाटलं. हा बोला. दगडू आता तुमच्या भावना दिसत आहेत, अगदी भावनिक झालेला आहात. एवढ्या वर्षाचा शिवसेनेतला तुमचा संघर्ष, त्यानंतर तुम्हाला मिळालेली पदं आणि त्यानंतर आता ज्येष्ठ असताना तुम्हाला तुमच्या मुलीला उमेदवारी नाकारली जाणं, याची खंत तुमच्या मनात दिसते. ही डोळ्यातूनही तुमच्या व्यक्त होत्या, भावना व्यक्त होत आहेत. बघा, माझी मुलगी म्हणून नव्हे, कुणाचीही मुलगी असती तर तिचा बाप असाच रडला असता की माझी चूक नसताना मला शासन का. हा चूक आहे तर मी शासन घ्यायला तयार आहे, पण जर माझी चूकच नाही तर मला शासन का बाबा. बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवतात, हे घाटावरचं एक फेमस वाक्य आहे. शरद पवारांनी हे वाक्य काँग्रेसच्या एका वयोवृद्ध पुढाऱ्यासाठी वापरलं होतं. ते पुढारी म्हणजे दादा जाधवराव. आणि हे वाक्य कसं उलटलं नंतर शरद पवारांवरच, हेही तुम्हाला आठवत असेल. पण शिवसेनेत जेव्हापासून उद्धव ठाकरेंची सद्दी सुरू झाली आहे, त्यांचं एक राज सुरू झालं आहे, तेव्हापासून त्यांनी माननीय बाळासाहेबांसोबतच्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा सपाटा लावला आहे. लावला होता, लावला आहे, आज तेच चालू आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि ठळकपणे चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर. जोशी सरांना तर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून भर गर्दीसमोर अपमानित करून खाली उतरवलं गेलं होतं. तुम्हाला आठवत असेलच, आपला एक व्हिडिओही आहे त्यावर. दगडूदादांनी काळाची पावलं ओळखत स्वतःच 2 टर्म आमदारकी उपभोगल्यानंतर घरी बसणं पसंत केलं होतं. पण आज इतक्या वर्षांनंतर त्यांच्या लेकीला जर निवडणूक लढवायची होती आणि म्हणून ते उबाटाचं तिकीट मागायला गेले तर त्यांना डावललं गेलं. शरद पवारांच्या पक्षाला 20-22 जागा सोडणाऱ्यांनी आपल्यातल्याच एका ज्येष्ठ सैनिकाच्या मुलीला तिकीट का नाकारलं असेल? आम्ही पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, रक्त सांडलं, त्याचा परतावा हा असा. दादांचा सवाल रास्त आहे. मित्र म्हणतो दादांनी पक्षशिस्त पाळली, इमानदारीत तिकीट मागितलं, नाही दिलं, गप्प बसले. जर का त्यांनी आपल्या लेकीला अपक्ष म्हणून जरी त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात उभं केलं असतं तरी त्यांनी तिला सहज निवडून आणलं असतं. एवढा दादांचा दरारा आदर, त्यांचं काम या भागात आजही कायम आहे. पण त्यांना सन्मानानं बोलावून किंवा फोनवरून जरी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं असतं की नाही देता येत तिकीट दादा, तसं दादा म्हणाले, तरी त्यांना ते चालणार होतं. किमान सन्मान तरी राखला गेला असता. हाच सन्मान, हाच आदर किमान या शब्दासह उद्धवजींकडून अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांना अपेक्षित होता आणि आहे. पण त्यांनी या ज्येष्ठांच्या किमान अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. मागे मी मातोश्रीवर बाळासाहेबांची सावली बनून आयुष्याची 35 वर्ष राबलेल्या त्यांच्या स्वीय सहायकाबद्दल, मोरेश्वर राजेंबद्दलची एक आठवण फेसबुकवर टाकली होती. आणि काल सेनेतल्या ज्येष्ठांच्या अशाच उपेक्षांचं एक नवं उदाहरण समोर आलं. दगडूदादा हे काय कोणाच्या उपकारांचे मिंदे नाही आहेत, ते सक्षम आहेत. पण कसं आहे ना, त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचंच नाही असं ठरवलेल्या उद्धवजींच्या पक्षाची शिलकीत गणना व्हायला लागली आहे. तरीही ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांच्या योगदानाची उपेक्षाच करणं सुरू असेल. असं असताना दगडूदादांना शिंदे भेटले ही मोठी बातमी झाली. चला दगडूदादा चालले शिंदेंच्या शिवसेनेत, अशा वावडे उठल्या. दादा जातीलही, तो त्यांचा निर्णय आहे. पण ज्या माणसाला तुम्ही आजवर अनुल्लेखानं मारलं, त्याला शिंदे भेटले, त्यांची विचारपूस केली, त्यानंतर मातोश्रीला जाग आली. मातोश्रीचे दूत अजय चौधरी लागलीच दगडूदादांच्या घरी भेटीला धावले. आता कसं आहे की बूंद से गई वो हौद से नहीं आती, असा काहीसा प्रकार झाला आहे. पण मनोमिलनाच्या धुंदीत ठाकरे बंधू सध्या बेसावत आहेत. त्यांना मुंबई पालिकेवर पुन्हा कब्जा मिळवण्याची जी काही स्वप्न पडतायत ना, पण मुंगेरीलालच्या या हसीन स्वप्नांतून त्यांना दगडूदादांसारखे धक्के नक्कीच बाहेर काढतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना ही काय ठाकरे या आडनावाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, मनोहर जोशी अशा धुरंधरांनी बाळासाहेबांसोबत ही संघटना जोपासली, वाढवली. विठ्ठल चव्हाण, दगडूदादांसारख्या काही मजबूत नेत्यांनी
गिरणगावात त्यांना जिवंत ठेवले आणि त्यांना विसरून हे पुढे निघाले. चालणार आहे का यांना विसरून? या ज्येष्ठांचा असा अपमान करून पक्ष मोठा होत नसतो, पण विनाशाच्या गर्तेत नक्कीच जातो. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून नक्की कळवा. दगडूदादा सकपाळ यांच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यात. पण एका माणसाच्या कद्रू, कारस्थानी, कपटी आणि संकुचित स्वभावाचं जे काही दर्शन सातत्याने होत आहे ते अशा पद्धतीनं त्याला काय म्हणायचं. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.